आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत महाराष्ट्र दिनानिमित्त आर्थिक प्रगतीचा वेध घेणारी पत्रकार वैभव वजे यांची आर.जे. मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी युवा तरंग हा कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत आहे मी आपली रेडिओ सखी आर.जे. मधुलिका. मंडळी, काळ बदलत गेला तशी त्याबरोबरच अनेक गणितही बदलत गेली. सामाजिक सुधारणा झाल्या, प्रचंड प्रमाणात राजकीय उलथापालथ सुद्धा झाली आणि सांस्कृतिक तसंच आर्थिक बदलाचा नवा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. विज्ञान, तंत्रज्ञान या सगळ्या सोबतच गावागावातून झालेले सामाजिक आणि वैचारिक बदल हे खरोखरच मान उंचावणारे आहेत. महाराष्ट्रामध्ये हे सगळे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावागावात घडणाऱ्या गोष्टींची दखल केवळ देशपातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर घेतली जाते. तर अशा या अभिमानानं ऊर भरून येणाऱ्या महाराष्ट्राची राजधानी आहे ती म्हणजे मुंबई. मुंबईला स्वप्न नगरी, जादूची नगरी असं म्हटलं जातं. इथं येणारा प्रत्येक जण उराशी काही ना काहीतरी स्वप्न बाळगून येतो, पण जाताना कधीच निराश होत नाही, कारण ही मुंबई आहेच तशी. कुणालाही निराश करत नाही. देशाप्रमाणेच जगभरातल्या उलाढालींमध्ये मुंबईचं नाव मानानं घेतलं जातं. आत्ताच्या काळात मुंबई, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली जी राज्य आहेत ह्या सगळ्याची जी जडणघडण आहे ती नेमकी कशी झाली, यांचा आर्थिक सध्याचा स्तर कसा आहे, ह्या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत पत्रकार वैभव वजे यांच्याकडून. नमस्कार सर, आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे पत्रकार वैभव वजे यांना. गेली 25 वर्ष ते या क्षेत्रात कार्यरत आहेत. मुंबई आकाशवाणीच्या वृत्तनिवेदक म्हणून ते 5 वर्ष कार्यरत होते. 5 वर्ष वृत्त भाषांतरकार म्हणूनही सह्याद्री वाहिनीवर ते कार्यरत होते. तसंच गेली 10 वर्ष महाराष्ट्र टाइम्समध्ये वाणिज्य वार्ताहर आणि सहाय्यक वृत्त संपादक म्हणून ते कार्यरत आहेत. मी आता म्हटलं तसं की आज आता अनेक वर्ष झाली. 1960 मध्ये महाराष्ट्र राज्य आणि मुंबई यांची स्थापना झाली. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जागतिक पातळीवर सुद्धा मुंबईला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय सांगाल आपण त्याबद्दल सुरुवातीला? एकंदर मुंबईचं जे महत्त्व आहे ते अर्थातच आपण जोखलं आणि 1960 मध्ये आपण मुंबईसह महाराष्ट्र हा स्थापन झाला. आणि एकतर नैसर्गिक बंदर म्हणजे आपण जसं शाळेमध्ये शिकलो की हे नैसर्गिक बंदर आहे किंवा इथे सामुद्रिक व्यापार हा जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकतो. त्यामुळे आणि हे बंदर नैसर्गिकरित्या संरक्षित असल्यामुळे इथे उलाढाल खूप मोठ्या प्रमाणावर होते. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये हिरे बाजार मुंबईतून हलवण्याचे खूप प्रयत्न झाले. कारण काय की गुजरात सारखं स्टेट आज देशामध्ये हिऱ्यांना पैलू पाडणारं स्टेट म्हणून ओळखलं जातं, पण तरी सुद्धा शेवटी हिरे व्यापाऱ्यांनी असं म्हटलं की नाही, आम्हाला मुंबईच हवी आहे. कारण काय की व्यापार केंद्र आहे, मुंबईमध्ये ऍक्सेस आहे वेगवेगळ्या जागतिक संस्थांचा. त्यामुळे मुंबई ही खरोखरच देशाची आर्थिक राजधानी खऱ्या अर्थाने आणि महाराष्ट्राची राजधानी तर आहेच. त्यामुळे आपल्याला त्याचा सार्थ अभिमान असायलाच पाहिजे. 1960 पासून ते आतापर्यंत आर्थिक दृष्ट्या प्रगतीचा आलेख जो आहे तो उंचावत जाणार आहे. आपल्या सगळ्यांना अगदी वर्तमानपत्राचं पान उघडलं तरी ते वाचायला मिळतं. पण या सगळ्यामध्ये ठळक गोष्टी ज्या आहेत त्या कोणत्या कोणत्या जाणवतात किंवा प्राकर्षानं समोर येतात? एकतर ठळक गोष्टींमध्ये मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो तो म्हणजे आपण जी औद्योगिक इंडस्ट्रियल पॉलिसी जी घेतली, औद्योगिक धोरण जे महाराष्ट्राने राबवलं आहे ते इतकं चांगलं आहे की आज महाराष्ट्राची संपूर्ण आकडेवारी आहे ती खरोखरच थक्क करणारी आहे. की आपल्याला सुद्धा इतकी कल्पना नसते की प्रशासकीय पातळीवर आणि एकंदर गाव पातळीवर काय काय चालू आहे. तर काही म्हणजे जागतिक पातळीवर सर्व्हे करणाऱ्या ज्या संस्था असतात, उदाहरणार्थ आपण समजा मॉर्गन स्टॅनलीचं उदाहरण घेतलं तर मॉर्गन स्टॅनलीनी असं जगजाहीर केलेलं आहे की महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही जगातल्या 28व्या क्रमांकावरची मोठी अर्थव्यवस्था आहे. आणि एका राज्याची अर्थव्यवस्था ज्यावेळेला संपूर्ण जगाशी त्याची तुलना केली जाते आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा 28वा नंबर मिळतो हे सुद्धा आपल्यासाठी खूपच महत्वाचं आहे. आणि सिंगापूरच्या तोडीची अर्थव्यवस्था म्हणून महाराष्ट्राकडे आज सगळं जग बघतं. त्यामुळे आपण
अंतर्गत जरी आपल्याला काहीही वाटलं की अरे हे काय चाललंय असं आपण नॉर्मली म्हणतो की अरे काय घडतंय राज्यात, कसं होणार आपलं वगैरे, व्यवस्थित चालू आहे, त्याबद्दल काही काळजीचं कारण नाही. कारण देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचं योगदान जवळजवळ 14% आहे. त्यामुळे जे 2030 पर्यंत आपण 1,00,000 कोटी डॉलरची अर्थव्यवस्था महाराष्ट्राची करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते माझ्या मते पुढच्या 4-1 वर्षात गाठायला काहीच हरकत नाही. म्हणजे एकूणच हा सगळा एक दिलासा देणारा एक आशादायी प्रवास सुरू आहे आणि तो पुढे असाच सुरू राहील. नक्की काहीच हरकत नाही. आणि अजून काय सांगता येईल, जसं आता पूर्वी मिल होत्या आता नाहीत, पण त्यांची जागा आता नवीन उद्योग व्यवसायांनी घेतलेली आहे. नवीन नोकरीच्या संधी आल्या. म्हणजे एक काळ असा होता की कम्प्युटर आला तर नोकऱ्या जातील की काय अशी भीती होती, पण त्याच्यामुळे नवीन नोकऱ्यांच्या संधी उपलब्ध झाल्या. नवीन व्यावसायिकांना सुद्धा एक वेगळं व्यासपीठ मिळालं. आता AI येतंय, पुन्हा तीच स्थिती आहे, पण AI मुळे सुद्धा नवीन काहीतरी येईलच ही आशा आहे सगळ्यांना. तर तेव्हाच्या तुलनेत आणि आता सुद्धा नोकरी व्यवसायामध्ये काय काय बदल दिसून येत आहेत. एक छोटंसं उदाहरण देतो. ज्यावेळेला आपण घोडागाडीतून फिरत होतो त्यावेळेला घोड्यांची पैदास करणारा, त्याच्यानंतर घोड्यासाठी चारा वैरण तयार करणारा, त्याच्यानंतर घोड्यासाठी म्हणून चणे पिकवणारा, त्याच्यानंतर गाडीचं बांधकाम करणारा, त्यासाठी लाकूड पुरवणारा वगैरे इतके रोजगार होते. पण ज्यावेळेला आपण मोटारीतनं फिरायला लागलो त्यावेळेला हे सगळे 7-8 प्रकारचे रोजगार गेले. मग प्रश्न पडला की अरे काय करायचं. मग अशा वेळेला रिस्किलिंग केलं गेलं आणि हीच माणसं मग पुढे गॅरेजमध्ये किंवा वाहन उत्पादक कंपनीमध्ये कामाला लागली किंवा त्यांची पुढची पिढी. आत्ताही तेच होत आहे की AI मुळे आपला सुद्धा आयुष्य थोडंसं सुकर होणार आहे, होत आहे. पण AI हा माणसाचा मित्र म्हणून जर आपण वापरला तर तो, कारण शेवटी असं आहे की यंत्राच्या अधीन तुम्ही किती जायचं हे तुम्ही ठरवायचं असतं. यंत्र आणि सुखसोयी ह्या काळानुसार येणारच आहेत. म्हणून राज्यांनी सुद्धा जागरूकपणे ज्या पॉलिसीज ठरवलेल्या आहेत त्या पॉलिसीमध्ये आपण क्लस्टर डेव्हलपमेंट ही आपली खूप मोठी आणि यशस्वी झालेली पॉलिसी आहे. त्याची 2 उदाहरणं कायम दिली जातात. तीच मी आज आपल्या श्रोत्यांसाठी पुन्हा देऊ इच्छितो की कोल्हापुरी चपलांचा जो क्लस्टर आणि काजूचा क्लस्टर हा 2 आपण खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी केलेला आहे. आणि आज जी शहरं म्हणजे मुंबई, नाशिक, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर ही आपण अगदी एक मंत्र म्हटल्यासारखी 4 नावं घेत होतो. पण त्याच्याऐवजी आता चाकण, भोसरी किंवा भिवंडी, तळोजा, पनवेल ही सुद्धा आता नवीन औद्योगिक शहरं म्हणून विकसित होत आहेत. याचं कारण आपण वेगवेगळे क्लस्टरच्या फॉर्ममध्ये जातो. क्लस्टर म्हणजे काय तर एकाच प्रकारच्या उद्योगांचा आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या द्वितीय आणि तृतीय स्तरावरच्या उद्योगांचा एक समूह, आणि आपण तसेच जातो आहोत पुढे. त्यामुळे आपला विकास हा थोडासा कदाचित धीम्या गतीने होत असेल पण तो निश्चित होतो एवढं मात्र ही खात्री देता येईल. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की इथे कुठेही प्रत्येकाला अरे मला मागे जावं लागेल अशी भीती नाहीये किंवा पुढे जात राहणार आहोत हे एक निश्चितता आहे प्रत्येकाकडेच. पण मग एक स्वतःची ओळख या सगळ्यातून आर्थिक दृष्टिकोनातून कशी होताना दिसतेय. नाही त्याचं मी ताजं उदाहरण तुम्हाला देतो की त्याची म्हणजे महाराष्ट्र हे राज्य म्हणून कशी ओळख निर्माण करत आहे. तर आत्ता जी 19 ते 23 जानेवारी या दिवसांमध्ये जी दावोसला परिषद झाली तर त्याच्यामध्ये महाराष्ट्राने खूपच चांगला परफॉर्मन्स केला. म्हणजे सादरीकरणं अतिशय चांगल्या प्रकारे केली आणि ती कुठेही वाढवून केलेली नव्हती. त्याच्यामुळे आपले जवळजवळ 19 ते 20 सामंजस्य करार आपण करू शकलो आणि त्या सगळ्याची जर व्हॅल्यू काढली तर जवळजवळ 30 ते 35 लाख कोटी रुपये इतकी होते आहे. त्याच्यामध्ये आपण 15 लाख रोजगार निर्माण होतील असं एक लक्ष ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये डेटा सेंटर, नंतर इलेक्ट्रिक वाहनं, ग्रीन स्टील किंवा पर्यावरणानुकूल पोलाद, नंतर IT आणि ITवर आधारित सेवा उद्योग यांच्यासाठी आपण ते सगळे करार पर्टिक्युलरली केले. त्याच्यामध्ये मग SBG ग्रुपनी काही करार केले, काही आपल्या इस्पात कंपन्यांनी करार केले, काही मग फॉरेनच्या कंपन्या आल्या, प्रिन्स्टन सारख्या कंपन्या आल्या, ओपन AI आपल्याकडे येऊ घातलेलं आहे. किंवा वाहन उद्योग घेतला आपण तर ज्या परदेशी कंपन्या आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर आता महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीचं आश्वासन दिलेलं आहे. एकंदर थेट परदेशी गुंतवणुकीबाबत दरवेळेला आपण एक मानक असतं की एखाद्या प्रदेशाची प्रगती कशी मोजावी तर त्याच्याकडे थेट परदेशी गुंतवणूक किंवा FDI किती येतं. तर महाराष्ट्रामध्ये 2024-25ची जी आकडेवारी आली आहे त्यानुसार 1,64,875 कोटी रुपयांचा FDI हा फार्मास्युटिकल
इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहन उद्योगामध्ये आलेला आहे आणि तो देशाच्या FDIच्या 40% आहे. म्हणजे मला इथे अगदी आवर्जून सांगायचंय की हे सगळं येत आहे, मग हे जात आहे कुठे, असा एक कॉमन आपला श्रोता प्रश्न विचारेल. तर कसं असतं की तुम्हाला संपूर्ण ताट वाढून दिलेलं आहे, आता तुम्ही जेवा तरी निदान. त्यामुळे सरकार काय किंवा वेगवेगळ्या असोसिएशन्स काय हे सगळं तुम्हाला मदत करायला आत्ता तयार आहेत, मदत करत आहेत. आता उद्योजक म्हणून किंवा कॉमन मॅन म्हणून किंवा स्किल्ड लेबर म्हणून आपली आता जबाबदारी आहे की आपण त्याच्यातनं कसा फायदा करून घेऊ. कारण तुम्ही स्वतःसाठी जरी फायदा करून घेतलात तरी तो राज्याला मिळणारच आहे, तो देशाला मिळणारच आहे. त्यामुळे आता हे सगळं आपल्यावर अवलंबून आहे की आपण किती पुढाकार घेतो. यंत्रणा आता सगळ्या सज्ज आहेत. इथे मला एक विचारावं असं वाटतं की आपण ह्या सगळ्या आर्थिक उलाढालींबद्दल बोलतो किंवा काय काय बदल होत आहेत किंवा येणाऱ्या काळाप्रमाणे आपण कसे बदल केले गेलेले आहेत, हे सगळं झालं शहर पातळीवर. पण ह्या सगळ्याचा एक सकारात्मक परिणाम जो आहे तो गाव पातळीवर किंवा जिल्हा तालुका पातळीवर सुद्धा होताना दिसतोय का? हो, होतोय. म्हणजे मी खरोखर आकाशवाणी केंद्राचे आधी आभार मानेन की हा एक वेगळा विषय आज आपण महाराष्ट्र दिनाच्या दिवशी घेतो. कारण काय की महाराष्ट्र दिनालाच अजून एक कारण आहे, तो म्हणजे आज कामगार दिन सुद्धा असतो. आणि कामगार हा सगळा वर्ग हा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कापड गिरण्या बंद झाल्या आणि मग कामगार ही व्यवस्थाच उद्ध्वस्त होती की काय, अशी परिस्थिती आली. बरं, त्याच्यानंतर जो तंत्रज्ञानाचा रेटा आला त्याच्यामध्ये हे कामगार कुठेच बसत नव्हते. मग अनेकांना नैराश्य आलं, त्यातनं काही सामाजिक प्रश्न निर्माण झाले. पण आत्ताचा जो आपला तुम्ही प्रश्न विचारात की गाव पातळीवर काय चाललंय, तर मी मगाशी सांगितलं तेच की आपण जी स्टँडर्ड 5 शहरं धरतो नेहमी महाराष्ट्राची म्हटल्यानंतर, जी प्रशासकीय विभागाची सुद्धा मुख्यालय आहेत, ती सोडून आता आपण विकास करतो. आणि त्याला मगाशी म्हटलं तसं जो गट विकास किंवा क्लस्टर डेव्हलपमेंट आहे, तर त्याच्यामध्ये आता काही उदाहरणं तुम्हाला देता येतील की चाकणसारखं शहर, म्हणजे चाकणसारखं गाव म्हणूया आपण, आता शहर झालं, ते पुण्याच्या जवळ आहे. ते आज वाहन उद्योगामध्ये आणि वाहनांसाठी सुटे भाग बनवणं किंवा त्याला इंजिनिअरिंग काही सपोर्ट देणं, याच्यामध्ये आज चाकण आघाडीवर आहे. मुंबईच्या जवळचं शहर म्हणून आपण जी नवी मुंबई वसवली, ती आज पेट्रोकेमिकल्समध्ये अनेक तिथे चांगल्या कंपन्या येत आहेत, आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तळोजा, रोहा, महाड ही जी एकेकाळी गावं होती ती आज इंडस्ट्रीयल बेल्ट म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो आहोत. नाशिकसारखं तर आपल्याला माहीत आहे की हे शहरच आहे, पण छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूला, ज्याला आपण ऑरिक सिटी असं म्हटलं होतं, अर्थात त्यावेळेला संभाजीनगर नाव नव्हतं म्हणून आपण औरंगाबादचं ऑरिक सिटी असं केलं, पण तो सुद्धा सगळा दिल्ली मुंबई जो कॉरिडॉर आहे त्याचा एक भाग आहे. आणि म्हणून तिथेही डेव्हलपमेंट होतीये. शेंद्र बिडकीन ही नावं कधी आपण ऐकली सुद्धा नव्हती, पण आज शेंद्र बिडकीन हे औद्योगिक पट्टा आहे. त्यामुळे जी गाव पातळीवरची जी डेव्हलपमेंट आहे ती ही आहे. त्याच्यानंतर नागपूरच्या जवळ बुटीबोरी आहे किंवा मिहान सारखा प्रकल्प आपण नागपूरला घेतलेला आहे, त्याचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपण त्याचं निर्वहन करतो आहोत. भिवंडी सारखं शहर जे आपण हँडलूमसाठी खूप प्रसिद्ध होतं, आपण शाळेमध्ये सगळेजण शिकलेलो असतो की भिवंडीला सूत कारखाने आहेत वगैरे. पण आता भिवंडीचं नवं रूप आलंय की मोठमोठ्या ज्या क्विक कॉमर्स किंवा ई कॉमर्सच्या कंपन्या आहेत त्यांची गोडाऊन्स तिथे आहेत आणि त्या गोडाऊन्समध्ये संपूर्ण माल तिथे येतो आणि तिथून मग वर्गीकरण करून तिथून आपल्यापर्यंत जी डोअर स्टेप डिलिव्हरी जी येते ती तिथून येते. त्यामुळे खूपच वेगळ्या प्रकारचं एक महाराष्ट्र हे आपल्याला महाराष्ट्राचं रूप आता दिसतंय. आणि नक्कीच आता टेक्स्टाईलमध्ये आपण पारंपरिकरित्या बघतो की इचलकरंजी, नागपूर हे सगळे बेल्ट आपल्याला माहिती आहेत, पण आता तिथे सुद्धा आधुनिकीकरण होत आहे. त्यामुळे हे जास्त माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री, म्हणजे मला आठवतं आहे की काही वर्षापूर्वी शेतीमध्ये FDI आणावा का असं एक, मला वाटतं त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला असं खूप त्या नारायणगाव आणि या सगळ्या परिसरामध्ये असं आंदोलन होत आहे की काय अशी परिस्थिती होती. आणि त्यावेळेला काही शेतकऱ्यांनी, म्हणजे तरुण शेतकऱ्यांची मुलं, त्यांनी एक असं मेमोरँडम तयार केलं आणि ते सिग्नेचर करून सगळ्या प्रेसला पाठवलं होतं. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की आम्हाला FDI हवा आहे. तर का, त्याची कारणं दिली होती. त्यांनी असं म्हटलं होतं की हो, FDI आला तर परदेशी कंपन्या येतील, मग त्या आम्हाला बी बियाणं देतील आणि आम्ही त्या बी बियाणाने आम्ही जे पीक घेऊ, टोमॅटोचं म्हणा किंवा बटाट्याचं म्हणा, त्याची प्रतवारी त्यांची एक व्हॅन येईल, ती तिथल्या तिथे करेल आणि त्याचा हिशोब करेल आणि आमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील.
त्यामुळे तिथे कुठेही आपल्याला करप्शन किंवा ह्याचा कुठेही आपल्याला वासच लागणार नाही आणि हे सगळं पारदर्शीपणे चालेल आणि आम्हाला बसल्या जागी सगळा बाजारच आमच्या दारात येईल. बरोबर. म्हणजे हा विचार आज शेतकऱ्यांची तरुण पिढी करते आहे आणि हा विचार खरोखरच महाराष्ट्राला एक प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून पुढे नेणार आहे. वा, खरंच खूप छान वाटतंय हे सगळं ऐकताना. मंडळी, तुम्ही ऐकताय 100.1 मेगाहर्ट्झ वरती आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी आणि आज आपल्यासोबत आहेत पत्रकार वैभव वझे. सर, आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की आपण एक सपोर्टिव्ह फॅक्टर म्हणतो, असं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? महाराष्ट्र सरकारने खूप सपोर्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे खाजगी संस्थाही कार्यरत आहेत. त्यातल्या आधी सरकारी काय मदत आहे ती सांगतो. आता मदतीचं सुद्धा स्वरूप जे आहे ते अर्थातच सरकार तुमचं हँड होल्डिंग करत आहे, पण पुढे तुम्हाला चालत जायचंय. त्यामुळे हे आपल्याला सतत कुठेतरी लक्षात ठेवायला लागेल की अरे मला पुढे जायचंय आणि त्यासाठी माझ्यासाठी सरकार आहे. म्हणजे सरकार तुम्हाला असं तर भरवायचं काम नाही करणार, तुम्हाला ते किमान वाढून म्हणजे स्वतः काहीतरी हातपाय तरी हलवायला लागतील. पण MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ही एक जी व्यवस्था आहे ती अत्यंत उपयोगी आणि अत्यंत महत्वाची व्यवस्था आहे राज्याच्या प्रगतीसाठी. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्लस्टर विकास कार्यक्रम राबवतो आहोत, ज्याला आपण MSI CDP असं म्हणतो. त्याच्यामध्ये आपण मायक्रो स्मॉल एंटरप्रेनर जे आहे, सूक्ष्म आणि लघु उद्योग, त्यांच्यासाठी आपण फॅसिलिटी सेंटर तयार केलेले आहेत जिल्ह्याच्या ठिकाणी. प्रत्येक जिल्ह्याच्या आणि त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासकीय शहरांच्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय होतं की उद्योजक तिथे जातो आणि त्याला काय नेमकं हवं आहे, कसा उद्योग करायचा आहे. कारण स्टार्टअपचाच पुढे सूक्ष्म उद्योग होतो, सूक्ष्मचाच पुढे लघु होतो, लघुचाच मध्यम होतो आणि मग मोठा होतो. त्यामुळे हा जो विस्तार आहे तो विस्तार करण्यासाठी म्हणून जी फॅसिलिटी लागते सरकारची, ती फॅसिलिटी सेंटर्स आहेत. आणि अर्थात हे सगळं आता ऑनलाईन उपलब्ध आहे, त्यामुळे ह्याच्यात काही लपवाछपी काहीच नाही आहे. एक आपण महाराष्ट्र राज्याचा म्हणून एक जो खास उल्लेख करावा लागेल तो म्हणजे स्फूर्ती हा एक आपला उपक्रम चालू आहे. तो मला वाटतं फार जणांना माहीत नाही आहे. तो म्हणजे पारंपरिक हस्तव्यवसायांना आपण संजीवनी दिलेली आहे. त्याच्यामध्ये हँडलूम आणि हँडीक्राफ्ट याच्यावर आपण जास्त भर दिलाय आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला बीडला पाहायला मिळेल की बंजारा हँडीक्राफ्ट क्लस्टर हा आपण एक संपूर्ण क्लस्टरच विकसित केलाय की म्हणजे जसं मायग्रेशन झालं महाराष्ट्रामध्ये अनेक जमातींचं, त्याच्यामध्ये वंजारी किंवा बंजारा जमात ही मोठ्या प्रमाणावर नर्मदा आणि खाली म्हणजे खानदेशाचा परिसर जो आहे तिथे, तर त्या सगळ्या कम्युनिटीचं एक काही हस्तकला आहेत, काही चालीरीतींनुसार जे काही कपडे किंवा ज्या काही वस्तू आहेत त्या पारंपरिक आहेत, तर त्याचा आपण एक क्लस्टरच डेव्हलप केलेला आहे या स्फूर्तीच्या अंतर्गत, जो बीड बंजारा हँडीक्राफ्ट क्लस्टर. आणि पेंडूरला आपण एक त्याच प्रकारे एक हँडीक्राफ्टचा क्लस्टर डेव्हलप केलेला आहे. त्यामुळे मगाशी जो आपला मुद्दा होता की गाव पातळीवर काय चाललंय, तर हे सगळं चालू आहे. आर्थिक असं करताना नवीन दरवेळेला असं सुरू करण्याच्या बरोबरच आपलं जो एक सांस्कृतिक वारसा आहे तो जपला गेला. प्रत्येक त्या मातीतल्या माणसाला काय येतंय आधीपासूनच, त्याच्यातूनच त्याला अर्थार्जन करता येईल हे याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं. अजून काय? कारण काय की जसं आपण म्हणतो ना की एक स्त्री शिकली की पूर्ण कुटुंब शिकतं, तसंच आहे ना हे की तुम्ही परंपरा न सोडता परंपरेला धरून जर पुढे गेलात तर त्यातनं तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते, त्यातनं पैशाची निर्मिती होते, त्यातनं पर्यटनासारखा उद्योग बहरला येतो. आता जर 2024-25ची जर आकडेवारी बघितली तर देशामध्ये जे विदेशी पर्यटक आले त्याच्यापैकी 33 लाख विदेशी पर्यटक महाराष्ट्रात येऊन गेले. म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही खरोखरच प्रोत्साहित करणारी आहे की एखाद्याला समजा काही टूर ऑपरेटर व्हायचं असेल किंवा एखादी कंपनी काढायची असेल तर हे त्याला प्रोत्साहन देणारच आहे हे सगळं. आणि हे अत्यंत सकारात्मक आहे. बरं आहे त्याच्यातच चालू आहे, असं नाही की आपण काही नवीन म्हणजे आता आपण काही नवीन एक किल्लाच बांधायला घेतलाय असं काहीच केलेलं नाही. जे आपल्याकडे आहे त्याच्यातून हे सगळं चालू आहे. अजून एक आपला एक चांगला उपक्रम आहे तो म्हणजे स्पेशल पर्पज व्हेइकल. म्हणजे काय तर तुम्हाला पायाभूत सुविधा विकास करायचा आहे तर त्यासाठी तुम्ही एक मर्यादित काळासाठी म्हणून एक कंपनी क्रिएट करता आणि त्या कंपनीतनं तुम्ही हा सगळा विकास करता. आता ग्रीन हायड्रोजनला पाठिंबा देण्याचं धोरण हे या स्पेशल पर्पज व्हेइकल मधून सुरू आहे. त्याचप्रमाणे आता वेगवेगळ्या संस्था कार्यरत आहेत. तर आता बोलण्याच्या ओघात तेही मी सांगून टाकतो की भारतीय उद्योग महासंघ त्याचं वेस्टर्न झोनचं ऑफिसच आपल्याकडे आहे, CII त्याला म्हणतात. त्याच्यानंतर म्हणजे कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री, त्याच्यानंतर फिकी सारखी संस्था कार्यरत आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ
कॉमर्स अँड इंडस्ट्री. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर ही खूप चांगली संस्था आपल्याकडे कार्यरत आहे, ज्याच्यामध्ये अगदी छोटे उद्योजकसुद्धा सदस्य होऊन, कारण कसं असतं की सरकार दरबारी प्रत्येकालाच अडचणी घेऊन जायचं असतं, हो. पण त्या अडचणी सोडवताना सरकारसुद्धा हा किंवा तिथला जो अधिकारी असतो तो हा विचार करतो, अरे मी एक 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 अडचण सोडवायला गेलो तर मला कितीतरी दिवस लागतील, खरंय. त्यापेक्षा तुम्ही समान अडचणींचा एक गट करा किंवा समान उद्योजक अडचणी असलेले एकत्र या आणि मग माझ्याकडे या, म्हणजे एकदम सगळ्यांचेच प्रश्न सुटतील. हो. आणि ह्याचं रिप्रेझेंटेशन करणारे ह्या सगळ्या संस्था आहेत. हा. त्यामुळे महाराष्ट्र चेंबर काय करतं ते हे करतं, किंवा मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ही चांगली संस्था कार्यरत आहे. आम्ही उद्योगिनीसारखी खास महिलांसाठी म्हणून संस्था कार्यरत आहे. नंतर ठाण्याला ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन ही आज गेली 50 वर्ष कार्यरत असलेली संस्था आहे. चेंबर ऑफ इंडस्ट्री असोसिएशन किंवा कोसिया ही एक चांगली संस्था कार्यरत आहे. अर्थात याची मेंबरशिप असते, त्याचे मेंबर झालात तर तुम्हाला संघटितरित्या सरकारकडे आपलं म्हणणं मांडता येतं आणि सरकारलाही ते सोडवणं सोपं जातं. बरोबर आहे, बरोबर. त्यामुळे हा संस्था किंवा हे सरकारी आपण आता जे उपक्रम बघितले ते ह्यांनी खरोखरच म्हणजे जर आपण त्याचा फायदा केला तर खरोखरच आपलं राज्य मला वाटतं जगात 28व्या क्रमांकावर आहे, ते 18व्यावर यायला काही वेळ लागणार नाही. नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं करताना आपल्याला काही कायद्यांची मदत सुद्धा घ्यावी लागते. हो. तर मग इथे कायदे कसे आपल्याला मदत करतात नोकरी व्यवसाय जे आर्थिक प्रगती सुरू आहे त्या दृष्टीनं वाटचाल करताना? कायदे आपण खूप चांगले कायदे केलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण जमीन आपल्याकडे, कारण जो वाद होतो तो जमिनीवरनं होतो, कारण आपण शेतीप्रधान राज्य असल्यामुळे मग आपण कृषी जमीन करायची का अकृषी करायची वगैरे हे जे काही आपल्याकडे पारंपरिक वाद आहेत, तर त्याच्यावर आपण एक 1966 मध्येच कायदा केलेला आहे, महाराष्ट्र भूमहसूल कायदा, ज्याच्यामध्ये आपण भूमी अभिलेख आणि महसूल आणि त्याच्या वापराचे नियम हे सगळे आपण आत्ता ठरवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे एक 1976 मधला कायदा आहे, तो म्हणजे म्हाडा, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास. तो कायदा आहे, त्याच्यामध्ये आपण झोपडपट्टी किंवा मागास भागाचा विकास करतो. त्यानंतर 1970चा कायदा आहे महाराष्ट्र सदनिका मालकी अधिनियम, ज्याच्यामध्ये आपण वैयक्तिक सदनिकांची मालकी मिळवण्यासाठी काय करता येईल, कसे नियम आखता येतील. एक नवीन कायदा आहे भाडे नियंत्रण कायदा, जो 1999ला आला, की भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये जे वाद होत होते ते टाळण्यासाठी म्हणून आपण काही कायदे केलेत. आता सामाजिक कायदे सुद्धा आपण केलेत, म्हणजे नुसतं आपण मगाचपासून आर्थिक बघतो आहोत, पण सामाजिक पातळीवर जे आहेत ते लोकपालिका विश्वस्त अधिनियम म्हणून आहे, की ज्याला चॅरिटेबल ट्रस्ट किंवा त्या ज्या संस्था असतात त्यांचं नियमन करणारा कायदा आपल्याकडे 50 सालीच झालेला आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या आधी. आणि एक खूप जुना कायदा आहे 1887चा, जो आपण आजही वापरतो आहोत, अर्थात वेगवेगळ्या सुधारणांसह, की महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आहे. त्याच्यानंतर 1949चा एक कायदा आहे जो आपण आजही वापरतो आहोत, तो म्हणजे मद्य निषेध अधिनियम, की मद्याचं उत्पादन आणि सेवन, आता निषेध याचा अर्थ बॅन नाहीये, तर उत्पादन आणि सेवन हे किती प्रमाणात आणि समाजाला घातक होणार नाही अशा प्रकारे कसं करता येईल याची काही एक मांडणी त्या कायद्यामध्ये आहे. कृषी विद्यापीठांसाठी सुद्धा आपण 1983 मध्ये एक अधिनियम आणला. त्याच्यानंतर एक खाजगी सुरक्षा रक्षकाचा, मला वाटतं महाराष्ट्र हे युनिक असेल राज्य, की 1981 मध्ये आपण तो आणला, की प्रायव्हेट सिक्युरिटी एजन्सीज असतात आणि त्या सिक्युरिटी गार्ड्स पुरवतात. मग हे गार्ड समजा चोरी करून तो पळून गेला तर त्याची दाद कुठे मागायची, म्हणून मग त्यासाठी आपण खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम आणलेला आहे, ज्याचा फायदा अर्थातच उद्योगांना सुद्धा होतो. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी, कामगारांसाठी आपण 2008 मध्ये एक कायदा आणला, तो म्हणजे घरकाम कल्याण मंडळ अधिनियम. किमान वेतन कायदा आपल्याकडे 48 पासून लागू आहे. त्याच्यानंतर खाजगी शाळांसाठी आपण कायदा केला 1977 मध्ये. आणि विशेष कायदे अर्थातच शक्ती जो कायदा आला 2020 मध्ये, तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे जे कायदे आहेत हे सुद्धा खूप चांगले आहेत. त्याची अंमलबजावणी कशी करायची हे यंत्रणेला माहित आहे, पण त्याचा फायदा कसा घ्यायचा हे नागरिकांनी जागरूकपणे पाहणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी खरं आहे. खरं तर अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजांना समोर ठेवूनच हे कायदे केले गेलेले आहेत हे आपल्या लक्षात येतच. पण नागरिकांमध्ये सजगतेने हे कायदे वापरले जात आहेत का आणि कशा प्रकारे ह्याचा उपयोग होताना दिसतोय? एक तर हे कायदे वापरले जात आहेत बऱ्यापैकी, पण काय होतं की या कायद्यांकडे बघताना आपल्याकडे एक लहानपणापासून एक आपली मानसिकता झालेली असते की कायद्याचं पालन कुणी करावं,
मग ते पोलिसांनी आम्हाला एन्फोर्समेंट सारखं कुठेतरी एन्फोर्समेंट अथॉरिटी लागते की मग त्याचं कायद्याचं पालन तुम्ही करायलाच पाहिजे म्हणून एक त्याच्यावर एक दंडक संस्था किंवा त्याला आपण शास्त्र करणारी संस्था म्हणतो ती एक लागते. मग ती व्यवस्था जी आहे ती आता तोकडी पडते कारण आता लोकसंख्या वाढ आहे, लोकसंख्येची घनता वेगवेगळ्या शहरांमधनं जास्त आहे. मग अशा वेळेला जर नागरिकांनी सजग राहून कायद्याचं पालन करायचं ठरवलं तर माझ्या मते सुराज्य काही व्हायला काही फार वेळ लागणार नाही आणि ते फार अशक्य पण नाही आहे. फक्त अर्थात त्याचा अवेअरनेस आपल्याला अर्थात म्हणजे मी पुन्हा एकदा आकाशवाणीला त्याचं श्रेय देईन कारण आपण वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करत असतो जे सोशल लेवलवरती अवेअरनेस क्रिएट करण्याकरता म्हणून असतात. त्यामुळे आपण योगदान देत असतो आणि मला वाटतं आकाशवाणी हे कदाचित कार रेडिओमुळे हे खूप आता जास्त ऐकलं जातं आणि FM मुळे. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाने जर प्रयत्न केले तर आपण प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचे साक्षर होऊ आणि त्याचा आपल्याला एकत्रित फायदा मिळेल. नक्कीच. आणि अशी ही सामाजिक आणि आर्थिक घडी जी आहे ती नीट बसवायला निश्चितच मदत होईल. आज आपण गप्पा मारत आहोत, संवाद साधत आहोत तो म्हणजे पत्रकार वैभव वझे यांच्याशी आणि आर्थिक आढावा घ्यायचा आजचा हा छोटासा एक प्रयत्न आहे. प्रत्येक राज्याची अशी खासियत असते आणि महाराष्ट्र म्हटलं की पटकन डोळ्यासमोर होतं ते म्हणजे MIDC माइलस्टोन आहे खरं तर हा. आणि ह्याला धरूनच मला असं विचारावं असं वाटेल की सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग हे सगळे कसे ह्या सगळ्याशी जोडले गेलेले आहेत त्याबद्दल सांगा. एक हक्काचं घर असं म्हणूया आपण उद्योगांचं, ज्याला आपण MIDC असं म्हणू शकतो. आणि MIDC हे खरोखरच महाराष्ट्राने जगाला दिलेली देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. थोडंसं त्याचं आणखी ग्लोरिफाय करून कारण यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये ही कल्पना आली आणि आपण त्याच्यासाठी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट पास केला 1961 मध्ये आणि 1 ऑगस्ट 1962ला आपण MIDC ही त्याची स्थापना केली आणि पहिली MIDC आपल्याकडे आली वागळे इस्टेटला ठाण्याला, जे अजूनही चालू आहे. तर याच्यामध्ये काय म्हणजे नेमकं कारण कशासाठी हे सगळं, तर औद्योगिक वसाहती ज्याला म्हणतो आपण इंडस्ट्रियल इस्टेट्स ह्या आपल्याकडे उदयाला येतच होत्या. पण ज्यावेळेला छोट्या उद्योगांना मग कोण विचारणार, कारण त्यांच्याकडे भांडवल नसतं, त्यांच्याकडे गाळा घ्यायला सुद्धा पैसा नसतो, त्यांच्याकडे कदाचित आयडिया असते. मग त्या आयडियाचं ते प्रकल्प तयार करतात, प्रकल्प तयार करून ते बँकेकडे जातात, बँका त्यांना कर्ज देतात, मग कर्ज दिल्यावर ते मशिनरी घेतात, मग मशिनरी पुन्हा ठेवायला त्याची सुरक्षा, ह्या सगळ्याला त्यांच्याकडे कच्चा माल कुठे ठेवणार वगैरे ह्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी, कारण त्यावेळेला आपल्याकडे कॉटेज इंडस्ट्री हा कॉन्सेप्ट होता आणि मग आपण SME आणि MSME हा कॉन्सेप्ट आणला. पण त्यावेळेला कॉटेज इंडस्ट्री होतं, म्हणजे खादी आणि विलेज कमिशनच्या अंडर ते सगळं येत होतं. आणि खादी आणि विलेज कमिशनच्या अंडर पण औद्योगिक वसाहती येत नव्हत्या. त्या वसाहती महाराष्ट्र सरकारने पहिल्यांदा ती कल्पना मांडली की आपण एक इंडस्ट्रियल ग्रोथ करताना सुद्धा त्याला एक काहीतरी ऑर्डर लागते, म्हणजे त्याला एक काहीतरी निश्चित त्याला पथदर्शी आराखडा लागतो, तो देण्यासाठी म्हणून. आणि त्याच्यामध्ये मग रोड काय, पॉवर, वॉटर ज्याला म्हणतो आपण की इन्फ्रास्ट्रक्चर, तर हे आपण देताना काय करावं लागेल, तर त्यातून ती MIDCची कल्पना आली की आपणच काही एकर जागा घ्यावी, आपणच तिथे भाडेपट्टीने उद्योगांना गाळे द्यावेत आणि आपणच ह्या मूलभूत सोयी सुविधा द्याव्यात आणि जेणेकरून त्यांनी तिथे उद्योग करावा. जे नव्या उद्योजकांना एक हातभार. हो, पुन्हा ते हँड होल्डिंगच होतं त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये आता जो बदल झाला तो असा झाला की उद्योगाला समजा स्वतः ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्णता आणायची असेल, आता सोलर पॉवरवर केंद्र सरकारही भर देत आहे, सबसिडी देत आहे. तर समजा एखाद्या उद्योजकाच्या मनात आलं की मी माझ्या उद्योगाचं छत जे आहे ते सगळं फोटोवोल्टेक सेलनी त्या बॅटरी म्हणजे ते पॅनल लावून करेन, तर MIDC त्याला हो म्हणतं. फक्त एक छोटीशी अट अशी असते की तुम्ही ती जी वीज आहे, कॅप्टिव्ह एनर्जी ज्याला म्हणतो आपण, ती जी तुम्ही तयार करणार आहात ती तुम्ही राज्य सरकारच्या ग्रीडला द्या आणि मग तिथून ती तुम्हाला मिळेल, ज्याचं क्रेडिट तुम्हाला बिलामध्ये मिळेल. त्यामुळे तुमचं विजेचं बिल हे कमी होतं. म्हणजे हा सगळा तो थोडासा द्राविडी प्राणायाम आहे, पण तो केला तर त्याचा फायदा होतो. आता MIDCचं प्रोग्रेशन कसं झालं, तर एकतर आपल्याला पहिल्या फटक्यात आपण 14 ठिकाणं आयडेंटिफाय केली सरकारने त्यावेळेला 1960-61 मध्ये, की ज्याच्यामध्ये आपण एस्टॅब्लिशमेंट तयार केली, ती घोषणा केली की ह्याला आपण औद्योगिक क्लस्टर म्हणूया किंवा इंडस्ट्रियल इस्टेट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं म्हणूया. आणि तिथे आपण 14 ठिकाणी ते पहिल्यांदा सुरू केलं. मग त्याच्यामध्ये
आपल्याला एकंदर 289 आपण औद्योगिक एरिया शोधून काढले की जिथे आपल्याला विकास करता येईल. एकंदर 289 औद्योगिक ठिकाणी आणि 36 जिल्ह्यांमध्ये आपण जवळजवळ 2.25 लाख एकर एरियामध्ये आज MIDCचा विस्तार आहे. त्यामुळे म्हणजे आपल्याला जर का काही वर्षापूर्वीचा जर का डेटा घेतला तर जवळजवळ आपण 10 ते 12 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या MIDCच्या माध्यमातून उद्योजकांनी आणलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की एकंदर रिजनल ग्रोथ जे आपण मगाचपासून म्हणतो आहोत की प्रादेशिक स्तरावर म्हणजे स्टेट लेवलची ग्रोथ जर असतेच पण प्रादेशिक स्तरावर काय घडतंय तर ह्या MIDCचा खूप चांगला एक ड्रायव्हर म्हणून उपयोग झाला की जी आर्थिक उन्नती होती ती प्रादेशिक स्तरावर आणखी खाली आली. मग याच्यातनंच जो आपल्याला द औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी जो ऑरिक आपण मगाशी जो मुद्दा आपण अर्धवट सोडला होता की त्या ऑरिकचा जन्म तिथूनच झाला की MIDC औरंगाबादला पण आहे पण त्याचंच आणखी मॉडर्नाइज स्वरूप किंवा त्याचं विस्तारित स्वरूप ज्याला एक्सटेन्शन म्हणतो आपण ते ऑरिक सिटीच्या निमित्ताने आलं की ती स्मार्ट सिटी झाली. पण ती स्मार्ट सिटी नुसती नाही तर त्याला औद्योगिक विकासाची पण जोड दिली गेली. त्यामुळे ती दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा भाग झाली. आता आजही ऑरिक सिटीमध्ये अनेक कारखाने उभे राहत आहेत. म्हणजे आता तिथे अगदी सांगायचं तर राम भोगलेंसारखे ज्येष्ठ उद्योजक औरंगाबादमध्ये आहेत जे चेंबर ऑफ कॉमर्सचे सुद्धा अध्यक्ष होते. तर त्यांचंही तिथे लक्ष असतं की तिथे काय चालू आहे, तिथे कशा प्रकारे विकास, कोणते उद्योग आणता येतील वगैरे याच्यासाठी जे काही उद्योजक कार्यरत आहेत ज्येष्ठ त्याच्यामध्ये ह्या ऑरिक सिटीचा कायम उल्लेख असतो कारण तिथेच तो विकास सगळा केंद्रित झाला. तर तिथून मग आपल्याला पुढे आता अर्थातच सरकारच्या पुढाकाराने आपण विमानतळही 2 नवीन आणलेली आहेत किंवा कोकणात 2 आहेत, आता नवी मुंबईत 1 झालाय. त्यामुळे अशा पद्धतीने कनेक्टिव्हिटी वाढते आहे. फक्त आता ज्याला म्हणतो आपण की सरकारी पातळीवरची पायाभूत सुविधांची जी काही गती आहे त्याला थोडीशी आणखी जरा त्याला गती मिळावी अशी अर्थातच लोकांची अपेक्षा आहे. 60 पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव MIDCला आहे आणि त्याचा फायदा नक्कीच होतो कारण इन्व्हेस्टर फ्रेंडली ज्याला म्हणतो आपण ती आता परिस्थिती उद्योग क्षेत्रामध्ये राज्य सरकारने आणलेली आहे की एखादा प्रोजेक्ट दिल्यानंतर त्या प्रोजेक्टवर लोन मिळवणं किंवा कुठूनही आर्थिक पैसा उभा करणं मग तो भांडवल बाजारातनं असो किंवा खाजगी पद्धतीने असो आता खूप सोपं झालंय. आणि या सगळ्याचं श्रेय मला वाटतं आपल्याला MIDCलाच द्यावं लागेल कारण इंडस्ट्रियल फेजेस जे होते राज्याचे त्याच्यामध्ये आपण 60 ते 80 ही जर का 2 दशकं घेतली तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे आपण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केली. त्याच्यामध्ये एक मुद्दा अजून यायचा आहे, कदाचित तो येईल, सहकार. त्याच्यामध्ये उद्योग आणि सहकार यांची सांगड घालायला सुद्धा MIDC खूप मोठ्या प्रमाणावर MIDCने चालना दिली. म्हणजे आपण म्हणू की एक मोठा ह्याच्यावर आपल्याला ते नाव दिसतं MIDC असं आज आपण अगदी अभिमानानं घेतो पण जेव्हा त्याची अगदी लहान स्वरूपात कशी सुरुवात झाली याचं तुम्ही खूप छान आणि विस्तृत त्याचं आणि त्याच्यामध्ये कमतरता आहेत, उणीवा आहेत की ज्याच्यामध्ये सुधारणा हवी आहे. काही वेळेला सुएज लाईन व्यवस्थित नाहीये, काही ठिकाणी पाणी पोचत नाहीये, काही ठिकाणी वीज नाहीये, म्हणजे आहेत अडचणी आहेत, नाही असं नाही. पण एक उद्योगांसाठी जो कोणी वालीच नव्हता त्याच्याऐवजी सरकारच म्हणालं की नाही तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला एक अनेक वर्षांच्या लीजवर आम्ही तुम्हाला प्लॉट देतो, तुम्ही तिथे कारखाना सुरू करा. हा एक खूप मोठा माझ्या मते दिलासा आहे. अगदी खरं आहे. मग असा उल्लेख तुम्ही केला कोल्हापूरचा, तसंच सातारा, सांगली आणि कोकणाची प्रगती सुद्धा आपल्याला याच मार्गाने होताना दिसते. काय सांगाल आपण त्याबद्दल? एकतर कोकणामध्ये आपण आत्ता काही वर्षापूर्वी काही शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड केली सिंधुदुर्ग भागामध्ये आणि त्याच्यामधनं त्यांच्या असं लक्षात आलं की जरी त्याच्यामध्ये मॅग्नेशियम वगैरे त्या मातीमध्ये जास्त असलं कारण हापूस आंबा येण्यासाठी मॅग्नेशियम लागतं आणि मॅग्नेशियम मातीत असल्यामुळे हापूस येतो. त्याला थोडी लवकर पाण्याचा निचरा होणारी माती लागते जी मुरमाड माती कोकणामध्ये आहे. तर ही सगळी काही पोषक भाग आहेत पण त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आयडेंटिफाय करायला लागतं की कोणत्या पट्ट्यामध्ये कोणतं पीक येतं आणि त्यासाठी आता बऱ्यापैकी शेतकरी जागरूक झालाय. त्याचप्रमाणे लोकल बॉडीज ज्याला म्हणतो आपण की स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून सुद्धा आपण आता उद्योगधंदे तिथे नेत आहोत. म्हणजे कोकणामध्ये एक तर उदाहरण असं आहे की आता काथ्यासारखा जो उद्योग आहे जो अत्यंत दुर्लक्षित उद्योग होता किंवा तो अगदी हाऊस म्हणून केला जायचा की नारळापासून म्हणजे अगदी झाडू तयार करण्यापर्यंत म्हणजे आपल्याला आता ही नवीन दृष्टी आलेली आहे की अत्यंत फुटकळ किंवा क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा पैसा दडलेला आहे.
हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं त्यावेळेला मग इचलकरंजीला जे हँडलूम होते ते पॉवरलूम झाले, पॉवरलूम होते त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग झाले. आज आपण शाळेमध्ये शिकलेलो असतो की प्रतापगडचा पायथा आणि वाई हे रेशीम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. पण मग त्या रेशीम उद्योगाचं औद्योगिकरण होणं किंवा नुसता रेशीम नाही तर आज आपण केळ्यापासून सुद्धा सिल्क तयार करतो आहोत, बनाना सिल्क करतो आहोत, आज आपण बांबूपासून सिल्क करतो आहोत. अर्थात आपल्या इथला बांबू आणि आसामचा बांबू ह्याच्या क्वालिटीमध्ये फरक आहे, पण ॲटलिस्ट आपण केळ्यापासून प्रयत्न करतो आहोत की आपण सिल्क तयार करणं. फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री हा पश्चिम महाराष्ट्राचा एक मोठा ॲसेट झालेला आहे की आपण आता जो प्रदेश आपण उल्लेख केला की सांगली, सातारा, इचलकरंजी हा जो काही सगळा बेल्ट आहे हा वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध होता, पण आता तो फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे की अन्न प्रक्रिया उद्योग, आणि त्यासाठी थेट केंद्राकडनं आपल्याला प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे तोही आहे. कोकणामध्ये आज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अर्थात त्याची गती मर्यादित आहे कारण उद्योजकाला ते पटून किंवा त्याला ती दूरदृष्टी येऊन तो तिथे जाणं हा त्याच्यासाठी जो काही एक कालापव्यय होतो तेवढाच होतो आहे. पण अदरवाईज मला वाटतं प्रशासकीय पातळीवर आता कुठे अडचण येण्याचं काही कारण दिसत नाहीये. म्हणजे आपण ऐकत आहात 100.1 मेगाहर्ट्झ वरती FM गोल्ड वाहिनी, आणि आज आपल्यासोबत आहेत पत्रकार वैभव वझे. ह्या सगळ्यामध्ये गुंतवणूक ही खूप महत्वाची आहे, आणि GDP त्याबद्दल काय सांगाल? हा शब्द पटकन डोळ्यासमोर येतो कारण तोही आशादायकच आहे GDP, कारण आत्ता आपला GDP लेटेस्ट जी हातात माझ्या फिगर आहे 2025-26 म्हणजे गेल्या मागच्या आर्थिक वर्षातली, ती अशी आहे की आपल्याकडे जवळजवळ 50 लाख कोटी रुपयांचा आपला राज्याचा GDP आहे, आणि जो जवळजवळ आपल्याला काय म्हणूया आपण की 10% वाढ ही दिसते आहे आपल्याला आत्ता तरी GDP मध्ये, आणि हा नक्कीच एनकरेजिंग आहे. कारण जो काही आपल्याकडे FDI जो आलेला आहे, आपण मगाशी म्हटलं थेट परदेशी गुंतवणूक, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 2019 ते 25 हा जर का आपण 6 वर्षाचा किंवा 5 वर्षाचा स्पॅन घेतला तर त्याच्यामध्ये जवळजवळ आपण 95 अब्ज डॉलरची थेट परदेशी गुंतवणूक ही आकर्षित करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे असं म्हणूया आपण. आणि याचा उपयोग आपण सुदैवाने महाराष्ट्र हे सर्जनशील राज्य असल्यामुळे तिथली माणसं सुद्धा कल्पक आहेत आणि ती म्हणजे काय त्याचा उपयोग चांगला करतात. आपलं एक्सपोर्ट चांगलं आहे. आपलं एक्सपोर्ट जर तुम्ही आत्ता फिगर माझ्यासमोर आहे ती म्हणजे 5,83,256 कोटी रुपयांचं एक्सपोर्ट आपण केलेलं आहे स्टेटमधून. आणि त्याच्यामुळे आता बरं काय काय झालं त्याच्यामध्ये तर इंजिनिअरिंग, अभियांत्रिकी, आंबा माहितीये, पण यावेळेस कदाचित आंबा गेलाच नसेल अशी परिस्थिती युद्धामुळे आहे. पण इंजिनिअरिंग गुड्स आहेत. नंतर आपण आत्ता मोती पिकवतो आहोत, म्हणजे आपले शेतकरी प्रयोगशील असल्यामुळे ते मोती पिकवत आहेत, तर ते मोती आहेत. त्याच्यानंतर रत्न जवाहीर आपण एक्सपोर्ट करतो आहोत. आपण हिऱ्यांसाठी पैलू पाडण्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य खूप अव्वल आहेत. त्यामुळे मेटल ज्वेलरी आपण जाते आहे. त्याच्यानंतर ड्रग फॉर्म्युलेशन, म्हणजे नुसती आपण औषधं निर्यात करतोय असं नाही, तर औषधांसाठी जी बेस केमिकल लागतात किंवा त्याचे जे फॉर्म्युलेशन आहेत, ती सूत्र आहेत, ती सुद्धा आपण आज विकतो आहोत जगाला. आणि इलेक्ट्रॉनिक गुड्स आपण विकतो आहोत. त्याचप्रमाणे आपल्याकडे वीज निर्मिती सुद्धा आता बऱ्यापैकी होते आहे. जी आपण शॉर्टेज म्हणतो ते केवळ वापरामुळे किंवा एकाच ठिकाणी त्याचा ओघ अचानक वाढल्यामुळे काही शॉर्टेज झालं तर, पण अदरवाईज आपल्याकडे वीज निर्मिती ही चांगल्या प्रकारे होते आहे. त्यामुळे एकंदर चित्र हे आशादायी आहे, याच्याबद्दल काही वाद नाही. आणि आत्ता जो आपण गुंतवणूक जे म्हणतो त्याचा FDIचा उल्लेख आपण केला, पण दुसऱ्या प्रकारची गुंतवणूक जी येते आहे ती भांडवल बाजारातनं येते आहे. ती कशी आणि कुठल्या स्वरूपाची आहे? आपल्याकडे राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई शेअर बाजार म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, अशा 2 मोठ्या संस्था आहेत. तर आत्ताची जी लेटेस्ट फिगर माझ्या डोळ्यासमोर आहे ती अशी आहे की जवळजवळ आपण $5.25 लाख कोटी हे इतकं बाजार भांडवल आहे या दोन्ही शेअर बाजारांचं. म्हणजे अर्थातच त्या शेअर बाजारांवर ज्या कंपन्या नोंदणी ज्यांची झालेली आहे त्यांचं. त्यामुळे खूप मोठं महत्त्वाचं हे काम करतायत भांडवल उभारणीचं. याचं एक छोटंसं उदाहरण जे मला खूप आवडतं द्यायला ते म्हणजे लोकमान्य टिळकांच्या काळामध्ये एक पैसा फंड नावाचा प्रकार सुरू केला होता त्यांनी,
म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या काही समविचारी व्यक्तींनी. त्याची कल्पना अशी होती की तुम्ही घरोघर जाऊन पैसा गोळा करायचा आणि त्या फंडातनं तुम्ही कारखाना काढायचा. तर मला वाटतं ओगले ग्लास फॅक्टरी ही त्याच्यातनं निघालेली फॅक्टरी आहे जी आज तागायत चालू आहे. तर एक प्रकारे शेअर बाजार हाही एक पैसा फंडच आहे ना, की तुमच्या आमच्यासारखी माणसं त्याच्यामध्ये 100-200 रुपयापासून गुंतवणूक सुरू करतात आणि ते जे काही एक ती काय थेंबे थेंबे तळे साचे या न्यायाने जी गुंतवणूक त्या कंपनीकडे जमा होते त्यातनं कंपनी मोठे मोठे प्रोजेक्ट्स करतं, मोठे मोठे कारखाने बांधतं. तर त्यामुळे आत्तासुद्धा तुम्ही बघितलं तर आत्ता जी युद्धजन्य परिस्थिती आहे आणि आपण आता खूप मोठ्या आर्थिक अडचणीतून जातो आहोत. आपले अनेक निर्यातदार, म्हणजे मला तर आठवत आहे की सोलापूरला एका, म्हणजे महाराष्ट्राचाच उल्लेख होतोय म्हणून, सोलापूरला एका शेतकऱ्यांनी तर जवळजवळ 13 ते 15 एकर जागेमध्ये आत्ता केळी लावली होती. कशासाठी? तर ती गल्फला आपल्याला एक्सपोर्ट करता येतील, कारण रमजानचा महिना होता वगैरे. त्यामुळे त्यांनी व्यवस्थित प्लॅनिंग करून केळीचं पीक घेतलं होतं. त्याचा कंटेनर भरला, ते कंटेनर गेले सुद्धा, पण ते अर्ध्या ह्याच्यात थांबले कारण ते पुढे जाता आले नाही. बरं, आता एका कंटेनरला पाठवण्यासाठी म्हणून त्याला 2.5-3 लाख रुपये त्या एक्सपोर्टरला खर्च येतो. आता तो परत बोलावण्यासाठी बरं 20 दिवसाचं कोल्ड स्टोरेज असेल, त्याच्यानंतर त्या केळ्यांचं काय झालं असेल माहीत नाही. त्यामुळे हा जो लॉस आहे हा अर्थात तात्कालिक आहे. याचा अर्थ असा नव्हे की महाराष्ट्रामध्ये सगळंच निराशाजनक चित्र आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला लक्षात येतं की शेती आणि शेतीवर आधारित उद्योग काय असतं, 2 प्रकारे शेती आपला शेतकरी करतो आहे. एक म्हणजे उपजीविकेसाठी आणि एक व्यापारासाठी. कारण आपल्याला मिळालेला संस्कार असा आहे, ही माती ही आपली आई आहे, त्यामुळे तिला कमीत कमी त्रास देऊन आपण तिच्यातनं पीक घ्यावं. पण म्हणून ती उपजीविकेसाठी शेती होते आणि मग ती फायद्याची होत नाही आणि मग आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो की सरकार आम्हाला काही देत नाही. पण जर तुम्ही व्यापारी तत्वावर शेती केली तर त्याच्यासाठी आज, म्हणजे आपण बाजाराचा उल्लेख करतो आहोत, आपण 2 बाजार आपले राहिले, ते म्हणजे मल्टी कमॉडिटी एक्सचेंज आणि नॅशनल कमॉडिटी एक्सचेंज. हे 2 वायदे बाजार मुंबईमध्ये आहेत, म्हणजे महाराष्ट्रात आहेत. तर त्याचा उपयोग कुठे होतो, तर आपल्याला वेगवेगळ्या शेतमालाचे भाव हे आधीच ठरवता येतात आणि ते भाव आधी ठरवल्यामुळे काय होतं की शेतकरी ते त्याप्रमाणे पिकवू शकतो. एक सामान्यांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर सेन्सेक्स वधारला किंवा एक निफ्टीचं जे काही वर खाली होतं ते ऐकायला मिळतं. तर आता तुम्ही जो काही उल्लेख केला की एकीकडे युद्धजन्य परिस्थिती होती, अजूनही आपण त्या आर्थिक ह्याच्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत आहोत, हे सगळं जरी सुरू असलं तरी सुद्धा गुंतवणुकीच्या दृष्टीने किंवा नवीन व्यवसायाच्या दृष्टीने काय एक चित्र आत्ताच्या घडीला पाहायला मिळतंय? आत्ताच्या घडीला मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री जी आहे त्याला थोडासा सेटबॅक बसलाय कारण ह्या युद्धामुळे. पण जर आपलं मॅन्युफॅक्चरिंग जर संरक्षण साहित्याशी संबंधित असेल तर आपल्याला आत्ता चांगले दिवस आहेत. किंवा आपण AI आधारित काही प्रणाली विकसित करणारे असू, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये, किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर असू, तर आपल्याला प्रणाली विकसित करण्यासाठी म्हणून चांगले दिवस आहेत. कदाचित आपल्याला एक्सपोर्ट वेगळ्या देशांकडे वळवायला लागेल. आणि हे सुद्धा तुम्ही बघा की जर शासन किंवा शासकीय यंत्रणा थोडीशी भविष्यदर्शी असेल तर आपल्याला कसा फायदा होतो. एकंदर गेल्या वर्षी ऑगस्ट-सप्टेंबरपासून आपल्याला अमेरिकेच्या लहरी वातावरणाचा फटका बसायला लागला होता आणि मग अचानक केंद्राने जाहीर केलं की अमेरिका विसरा आणि इतर जगात कुठे आपल्याला माल पाठवता येईल का ते पहा. म्हणजे जणू काही हे आत्ता युद्ध येणार आहे आणि आपल्याला कुठेतरी एक लॉक जॅम कंडिशन येणार आहे. हे कुठेतरी कदाचित दिसलं का काय माहिती नाही, पण आत्ता आपल्याला त्याचा फायदा होतोय ना. आपण आपली सगळी निर्यात ही जपानकडे वळवली, सगळी निर्यात ऑस्ट्रेलियाकडे वळवली, सगळी निर्यात आपण आफ्रिकन किंवा एशियन कंट्रीजकडे वळवली, सगळी निर्यात लॅटिन अमेरिकेकडे म्हणजे ब्राझील, चिली, पेरू यांच्याकडे वळवली. त्याच्यामुळे काय झालं की अमेरिकेवरचं अवलंबित्व आपलं थोडंसं कमी झालं आणि मग त्याच्यावरचं कमी झाल्यामुळे पर्यायाने हा जो काही युद्धाचा सगळा काळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला जो थेट आपण गल्फला माल पाठवला तिथे आपल्याला फटका बसला नाही असं नाही, पण म्हणून तो कुठे गेलाच नाही माल असं नाही झालं, तो सडला नाही, त्याला कुठेतरी एक वे आउट मिळाला, आपण तो काढला आणि वेगवेगळ्या देशांना तो पाठवला. ही आपली भारतीय टेंडन्सी आहे की आपण कितीही झालं तरी आपण उभे राहतो. त्यामुळे ह्याचा जो एक आपला हा जो नैसर्गिक जेनेटिक कॅरेक्टर म्हणूया आपण, त्याचा उपयोग आपल्याला इथेही करून घेता येतो आणि म्हणून आपलं
तसं बरं चाललंय असं आत्ताच्या कंडिशनला आपल्याला म्हणता येईल. तीव्रता जी होती ती थोडी कमी झाली याचं आपल्याला कारण देशांतर्गत आपल्याला विनिमय जास्त आहे, जास्त आहे. बरोबर. पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे देशांतर्गतच माल आपल्याला इतका लागतो की आपल्याला एक्सपोर्टसाठी काही क्षेत्रांमध्ये उरतच नाही अशी परिस्थिती आहे. बरोबर. आणि त्याचाही फायदा होतो की पैसा इथेच निर्माण होतो, इथेच फिरत राहतो. महाराष्ट्रामध्ये अजून एक पाहायला मिळतं ते म्हणजे भौगोलिक विविधता आहे. आणि मग ही विविधता शेतीशी जोडली गेलेली आहे, हीच विविधता परत उद्योग व्यवसायाशी जोडली गेलेली आहे. ती कशा प्रकारे? शेती हा तर आपल्या राज्याचा आणि देशाचा आत्माच आहे. शेतीमध्ये सुद्धा जर प्रादेशिक विविधता बघितली तर जी ट्रॅडिशनली आपण शाळेत शिकलेलो आहोत तीच विविधता आजही आपण फॉलो करतो आहोत. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला एकदल पिकं किंवा ज्वारी बाजरीसारखी पिकं ही आपण नेहमी घाटावरनं घेतो किंवा पश्चिम महाराष्ट्रातनं घेतो. इकडे आपल्याला वरी, नाचणी, तांदूळ हे आपण कोकणातनं घेतो. किंवा फळांमध्ये सुद्धा काजू, आंबा, नारळ ह्यासारखी पिकं आपण इकडे घेतो. तिकडे आपल्याला वेगवेगळी फळं घेता येतात. त्याच्यामुळे केळी, त्याचा तर बनाना बेल्टच आहे, जळगाव, चाळीसगाव, पाचोरा वगैरे. तर ह्या किंवा नाशिक म्हटल्यानंतर तुमच्या द्राक्ष डोळ्यासमोर येतात. तर हे जे आपल्याला ट्रॅडिशनली जे वर्गीकरण आहे तेच आत्ता आहे. फक्त आता त्याचं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं तर नाशिक म्हटल्यानंतर तुम्ही द्राक्ष डोळ्यासमोर आणली तर मग एखादा शेतकरी असतो जो प्रयोग करतो आणि सीडलेस द्राक्ष करतो. त्याच्याही पुढे एक जण जातो, तो म्हणतो ह्याच्यापासून वाईन तयार करता येईल का. मग वाईनरीज तिथे तयार होतात. म्हणजे असं वेगवेगळ्या पद्धतीचं थोडेसे आपण कल्पकता वापरली तर आपल्याला वेगवेगळे उद्योग करता येतात. याचप्रमाणे म्हणजे दुसरं मी हेवी इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मला प्रादेशिक फायदा कसा होतो हे लक्षात येतं की आपल्याकडे किनारपट्टी मोठी आहे. तर किनारपट्टीवर आपण आता शिप बिल्डिंग इंडस्ट्री म्हणजे माझगाव डॉक सारखं आपल्याकडे उदाहरण आहे की ती शिप बिल्डिंग इंडस्ट्री आज आपण मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर सुरू आहे. त्याच्याचप्रमाणे माझगाव डॉक सारखी कंपनी तर आपण सबमरीन सुद्धा तयार करतो आहोत. शिप स्क्रॅपिंग म्हणजे जहाज तोडणी आणि जहाज बांधणी या दोन्ही प्रकारचे उद्योग आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. ह्याच्यावरून होत आहे काय की ह्याच्या जोडीला आपण जलवाहतुकीचे वेगवेगळे मार्ग आज आपण ओपन केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याचा उपयोग करून आपण जलवाहतूक करतो आहोत. आता सरकारी पातळीवर वाढवणसारखं बंदर विकसित होत आहे वगैरे, ह्या झाल्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सरकारी पातळीवरच्या. पण औद्योगिक आपण आत्ता जो काही आर्थिक आणि औद्योगिक आढावा घेतो त्याच्यामध्ये उद्योगासाठी संधी. आता याचा अर्थ मग इथे बघा तुम्ही, इथे परत आपली एक व्यवस्था ज्याचा आपल्याला उल्लेख करायचा बाकी राहिला ती म्हणजे ITI. ITI सारखी मोठी यंत्रणा आज त्याचा खरा उपयोग होतोय की मोबाईल रिपेअरिंग पासून ते हेवी इंडस्ट्रीमध्ये काम म्हणजे जहाज बांधणी, जहाज तोडणी याच्यामध्ये जे काही त्यांना वायरमन, फिटर जे काही लागत असतील की ज्याला एक सेटबॅक आला होता काही वर्षांपूर्वीपर्यंत, त्याला आता त्यांचं जणू पुनरुज्जीवन झालं की आता ह्या हेवी इंडस्ट्री महाराष्ट्रात आल्यामुळे त्यांनाही काम मिळालं आणि ITIचं महत्त्व वाढलं. ITIनी वेगवेगळे कोर्सेस तयार केले आणि 10वी नंतर 12वी नंतर आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तर ITIचं महत्त्व आणखीन वाढेल की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक टप्प्यावर त्याला क्रेडिट मिळून त्याला त्याप्रमाणे जॉब मिळण्याची अपॉर्च्युनिटीज वाढतील. किंवा मला परिस्थितीनुसार 10वी नंतर 1च वर्ष शिकता येत आहे, मग ते तेवढ्या वर्षाचंच मला सर्टिफिकेट घेऊन मला त्यानुसार जॉब मिळू शकतो का. अर्थात इथे पुन्हा मी आवडत्या वाक्यावर येईन की हे सगळं देण्यासाठी सगळेजण तयार आहेत. आता काय म्हणजे दुबळी माझी झोळी असं न होता तुम्ही ते घ्या आणि त्याचा फायदा घ्या. नक्कीच. हे सगळं सुरू आहे, एक औद्योगिकीकरण सुरू आहे, आर्थिक आपली आपण एकीकडे बाजू व्यवस्थित जम बसवायचा प्रयत्न करत आहोत. नोकरदार वर्ग आहे, व्यावसायिक आहेत, ह्या सगळ्यांच्या मागे भक्कमपणे उभी आहे ती म्हणजे बँक. आणि 100 वर्षांचा इतिहास काही बँकांना आहे. म्हणजे आपण आपले पैसे डोळे बंद करून त्या बँकेमध्ये ठेवतो आणि आपल्याला परत मिळताना सुद्धा ते तितक्याच विश्वासार्हतेने मिळतात. काय सांगाल या बँकांबद्दल? बँकांमध्ये बँकांच्या जोडीला जो कदाचित प्रश्न तुमच्या डोक्यात असेल पुढचा तो म्हणजे सहकार. कारण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि गोवा आणि मध्य प्रदेश या 4-5 राज्यांमध्येच आता सहकार खऱ्या अर्थाने वाढतो आहे. विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा ही तर राज्य सहकारासाठी ओळखली जातात. महाराष्ट्रामध्ये खूप मोठी परंपरा आहे. सहकाराने अनेक राजकीय नेतेही दिलेले आहेत, तो भाग वेगळा. सहकारी साखर कारखाना ही एक मोठी व्यवस्था सगळ्यांना अगदी म्हणजे काय शेंबडपोरसह सांगेल अशी आहे. पण सहकारी बँका जो आता आपला वित्त संस्थांचा मुद्दा चालू आहे
तर वित्त संस्थांमध्ये सहकारी बँका ह्या खूप महत्त्वाचं काम करत आहेत. आपल्याला नॅशनल लेव्हलच्या ज्या बँका आहेत, म्हणजे नॅशनलाइज सरकारी बँका म्हणतो आपण, त्यातली बँक ऑफ महाराष्ट्रसारखी बँक ही आज खूप चांगलं काम करते आहे. त्याच्यानंतर एक युनायटेड वेस्टर्न बँक होती, ती आता मर्ज झाली, पण ती सुद्धा एक चांगली बँक म्हणून सातारा सांगली पट्ट्यामध्ये कार्यरत होती. आज सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून जी ओळखली जाते त्या बँकेलाही मोठी परंपरा आहे. ह्या बँका नेमकं करतायत काय, तर ह्या बँका सहकारी तत्वावर ज्या वेळेला बँकिंग सेक्टर चालवतात त्यावेळेला त्या तळागाळाचा विचार करतात. आणि अगदी म्हणजे एकच उदाहरण देतो, नोटबंदीच्या काळामध्ये काय करायचं असा अनेक बँकांना प्रश्न होता. अनेक सहकारी बँका ज्या छोट्या होत्या, युनिट बँका म्हणतो की ज्यांची कुठेही शाखा नाही, एकच ऑफिस तीच शाखा, तर त्यांना खूप मोठा प्रश्न होता की ह्या नोटा परत कुठे करायच्या वगैरे. तर अशा वेळेला मांडेशी बँकेनी एक छान मॉडेल राबवलं होतं की त्यांनी गाड्या भरभरून नाणी आणि नोटा ह्या घेऊनच ते त्या शेतकऱ्याच्या दारात जायचे, किंवा त्या कातकरी बायका किंवा ज्या काही हायवे साईडला ज्या भाज्या विकणाऱ्या वगैरे त्यांची त्या सगळे अकाउंट होल्डर आहेत त्या बँकेमध्ये, तिथे जाऊन ते म्हणायचे की हां तुमच्या नोटा आम्हाला द्या, तुम्हाला आम्ही पैसे देतो. आणि मग त्या सगळ्या नोटा एकत्र करून 500च्या ज्या आपल्या सरकारने सांगितलं होतं की परत करा, मग त्या सगळ्या नोटा ते इथे मुंबईपर्यंत आणायचे. म्हणजे सहकारी बँका आउट ऑफ द वे जाऊन ज्या सर्व्हिस देतात, ज्या सहकार कायदा आणि RBIच्या सगळ्या धोरणांमध्ये बसणाऱ्या असतात, पण थोडी कल्पकता ठेवून त्या लोकांसाठी काम करतात. त्यामुळे हा खूप मोठा वाटा आहे. आता राज्य सहकारी बँक आहे, तर ही बँक सुद्धा गेली अनेक वर्ष तोट्यात आहे असं आपण म्हणत होतो, पण आज ती बँक फायद्यात आहे. कारण त्यांनी राबवलेली धोरणं, त्यांनी RBIच्या धोरणांशी सुसंगत, म्हणजे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट ची सुसंगत अशी काही धोरणं राबवली. काही धोरणं ही गाळली, ती सुद्धा महत्त्वाची आहे, कारण काळानुरूप त्यांचं महत्त्व संपलेलं असतं आणि आपण ती उगाचच पुढे रेटत असतो. त्यामुळे असं झाल्यामुळे आज बँका चांगल्या प्रकारे अर्थसहाय्य करतायत आणि त्यातून आर्थिक विकासही म्हणजे चांगल्या पद्धतीने होताना दिसतोय. निश्चितच ह्या सहकार आपण जे म्हणतो की ओळख आहे महाराष्ट्राची, आणि तळागाळापर्यंत अगदी व्यक्तींना ह्याचा फायदा घेता आला. तसंच हा फायदा झाला तो म्हणजे महिला बचत गटांचा, आणि अगदी गावोगावच्या महिलांना ह्याच्यामुळे एक वेगळं आर्थिक पाठबळ मिळालं, त्यांना स्वतःच्या पायावर उभी राहायची संधी मिळाली. त्याबद्दल काय सांगाल आपण? या महिला बचत गटाचा म्हणजे हा मुद्दा चांगला आपल्या चर्चेला आलाय, कारण एक महत्त्वाचा महिला बचत गटच म्हणूया आपण त्याला एका अर्थाने, ज्याची एक मोठी इंडस्ट्री आज तयार झाली आहे पापडाची. ती आपल्याला सगळ्यांना तो ब्रँड मी काही सांगत नाही, मुद्दाम तो डोक्यात आलाच असेल श्रोत्यांच्या. तर हे ट्रान्सफॉर्मेशन आहे ना, की एक काही महिला एकत्र येतात, त्या पापड लाटतात, पापड वाळवून विकतात, आणि त्याचा एवढा मोठा उद्योग होतो की त्याची देशपातळीवर दखल घेतली जाते. हे सेल्फ हेल्प ग्रुप आणि स्वयं सहाय्यता गट आणि महिला बचत गट यांचं योगदान खरोखरच मोठं आहे. की ह्या महिला म्हणजे असंही एक उदाहरण आहे, म्हणजे ह्या मांडेशीचंच उदाहरण मला द्यायचं आहे, की तिथे जे महिला आहेत त्यांच्यापैकी एकीने तर RBI मध्ये जाऊन प्रेझेंटेशन केलेलं आहे की आम्ही कशी बँक चालवतो आणि आमचा बचत गट कसा आम्ही काम करतो. बरं, ती बाई लौकिक अर्थाने 5वी शिकलेली आहे, पण तिने प्रेझेंटेशन केल्यावर तत्कालीन गव्हर्नर सुद्धा उठून उभे राहिले की ह्या बाईंनी मोडक्या तोडक्या हिंदीत, मोडक्या तोडक्या मराठीत जे काही प्रेझेंटेशन केलं ते बऱ्याच अंशी बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या प्रमाणे होतं, असं त्यांनाही मानावं लागलं. त्यामुळे हे अर्थातच, आणि महिलांचं योगदान त्याच्यामध्ये निश्चितच आहे, हे आपल्याला म्हणजे त्याला सॅल्यूटच करायला पाहिजे की त्या महिला घरचं सगळं सांभाळून, मुलांचं पाहून, प्लस एक कुटुंबाला हातभार म्हणून जे काही पैसा जोडतायत आणि निर्माण करतायत, ते खूपच महत्त्वाचं काम आहे. आणि त्यातनं मग पापड, लोणची हे तर पारंपरिक झालं, पण त्याच्यातनंच आपण बघा ना, म्हणजे आपल्याकडे महालक्ष्मी सरससारखं प्रदर्शन हे काय यशस्वी होतं, तर ते केवळ महिला बचत गटांच्या वर आधारित आहे. त्याचं मी तुम्हाला विचारणार होते की त्याचं पूर्वीचं स्वरूप अतिशय छोटं होतं आणि आता त्याचं स्वरूप खूप विस्तृत पाहायला मिळतंय. म्हणजे तीच एखादी कोल्हापूरची स्त्री असेल किंवा एखादी बीड नांदेडकरची असेल, पण ती थेट मुंबईत येऊन पोहोचते, किंवा तीच थेट नागपूरपर्यंत जाऊन पोहोचते, किंवा अगदी ती महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाते. काय अजून त्याबद्दल सांगता येईल? एक तर म्हणजे हा जो पॅटर्न आहे सेल्फ हेल्प ग्रुप आणि महिला बचत गटांचा, तो जर वाढला तर त्यातनंच सहकारी संस्था निर्माण होतील आणि त्यातनंच मोठमोठ्या इंडस्ट्री उभ्या राहतील. त्यामुळे हा पॅटर्न वाढायला पाहिजे, आपण त्याला प्रोत्साहन द्यायला पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की
मराठी माणसांनी मराठी लेखकाचं पुस्तक हे विकत घेऊन वाचावं, तसंच आहे हे, की महिला बचत गटांचं जर कुठे प्रदर्शन लागलं किंवा त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था काही धडपड करत असतील तर आपण एक नागरिक म्हणून त्यांच्या मागे जरूर उभं राहावं आणि त्यांना उलट एनकरेज करावं की आम्हाला ही उत्पादनं हवी आहेत, ती उत्पादनं हवी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं आपल्याला काय घेता येईल हे त्यांना कधी कधी सुचवायला लागतं. कारण कसं होतं की महिला बचत गट असं म्हटल्यानंतर आपल्या श्रोत्यांच्या सुद्धा 100पैकी 80 श्रोत्यांच्या मनात आत्ताच्या आत्ता आलं असेल ते म्हणजे पापड लोणची. एक ठराविक पॅटर्न ठरून गेलेला आहे. पण आज असं नाही आहे ना. आज महिला बचत गट म्हणून सुद्धा खूप मोठं काम चालू आहे. आता याचंच तुम्हाला एक अगदी गमतीशीर उदाहरण देतो की दादर भागामध्ये एकदा आपण कंदील बघायला जातो दिवाळीमध्ये. म्हणजे मुंबईतले श्रोते असतील त्यांना माहीत असेल. तर तिथे एक दुकान होतं आणि तिथे मी असं सहज विचारलं की तिथे असं काहीतरी काळं कापड टांगलं होतं आणि मी विचारलं हे काय आहे, तर ते म्हणजे घोंगडी आहे. तर ती घोंगडी मग नंतर जेव्हा शोध घेतला इंटरनेटवर तेव्हा आज परभणी, बीड ह्यासारख्या जिल्ह्यांमध्ये घोंगडीची वेबसाईट आणि घोंगडी ऑनलाईन विकली जाते. आणि घोंगडी ही कशी आरोग्याला चांगली आहे आणि त्याला आयुर्वेदाचं कसं हे आहे त्याला जोड देऊन त्याचं सांगून, म्हणजे बरं त्याच्यावरून आता सेल्फ हेल्प ग्रुपचा विषय चालला आहे. तर काही बायका त्याच्या कारच्या सीटचं कव्हर करतायत तयार घोंगडी मधून, का तर ते पाठीला आरामदायी आहे आणि त्यातनं तुम्हाला उकडत नाही वगैरे वगैरे. मग त्याच्यात आता काळी घोंगडी शहरातली लोक वापरत नाहीत कारण डास चावतात असं त्यांचं म्हणणं असतं. खरं म्हणजे घोंगडी जर प्युअर असेल तर त्याच्यात डास चावत नाही. पण मग आता पांढरी घोंगडी सुद्धा तयार करायला सुरुवात केली आहे की म्हणजे हे जे इनोव्हेशन आहे ना हे बचत गटातल्या बायका करतायत आणि खूप चांगल्या प्रकारे करतायत. वाह, क्या बात आहे. कार्यक्रम सुरू आहे आणि आज आपण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने संवाद साधत आहोत, तो म्हणजे पत्रकार वैभव वझे यांच्याशी. आपण महाराष्ट्राच्या या आर्थिक धोरणांबद्दल, औद्योगिक धोरणांबद्दल, कायद्यांबद्दल, तसंच MIDC बद्दल अशा बऱ्याच गोष्टींबद्दल जाणून घेतलं. एक फेरफटका आपला खूप मोठा झाला आणि ते फेरफटका मारताना असं लक्षात आलं की प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी वेगळेपण आहे आणि हे वेगळेपण खास जाणवतं ते म्हणजे पर्यटन करताना. एकीकडे दऱ्या आहेत, एकीकडे छान पठार आहे, उंच पर्वतशिखर आहे, म्हणजे पर्यटनाला खूप मोठा वाव आहे. तसंच मुंबई म्हटलं की मनोरंजनाचं क्षेत्र आहे खूप मोठ्या प्रमाणावरती. म्हणजे मोठमोठे सिनेमे इथे जसे पाहायला येतात इथे निर्माण सुद्धा होतात. तर या दोन्ही क्षेत्रांबद्दल काय सांगाल? या दोन्ही क्षेत्रांचं खरं म्हणजे उद्योग म्हणूनच त्याच्याकडे पाहावं असं पुन्हा एकदा मला आवाहन करावं असं वाटतं की मनोरंजन क्षेत्र तर बऱ्यापैकी उद्योग म्हणूनच पाहिलं जात आहे आता. आणि OTT सारखे मंच आहेत त्यांना की त्यांची कला पुन्हा म्हणजे जसं आपण माध्यमात काम करणारे आपण सगळेजण म्हणत असतो की अरे आम्हाला कोणतरी नवीन माध्यम द्या आता व्यक्त व्हायला. आता हे माध्यम आम्हाला आलं, आता काहीतरी नवीन. तर हे काहीतरी नवीन जे हवं होतं ते OTTने दिलं. बरोबर. आणि खूप मोठ्या चांगले अभिनेता, अभिनेत्री, निर्माते, दिग्दर्शक यामुळे उदयाला आले. चांगले जुने जाणते होते त्यांना आणखी नवीन काहीतरी करायची उर्मी त्यांची जी होती ती त्यांना वापरता आली. त्यामुळे मनोरंजन क्षेत्राची तर वाढ होणारच आहे. मनोरंजनामध्ये सुद्धा आत्ता तुम्ही पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की एक रिअलिस्टिक सिनेमा किंवा ज्याला आपण म्हणतो की वास्तववादी, तर त्याच्याकडे आपण गेलो असल्यामुळे लोकेशन हंटिंग हा जो काही प्रकार आहे तो आता महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी नवीन नवीन लोकेशन्स शोधली जात आहेत की जी आपल्याला कधी आधी माहिती पण नव्हती. म्हणजे आपल्याच गावातलं केव्हा तरी एक असं झाड असतं आणि मग आपण ते सिनेमात बघतो आणि मग लोक सांगतात की अरे हे आपल्याच त्या नाक्यावरचं झाड आहे. म्हणजे असं सुद्धा काही वेळेला होऊ शकतं. आणि मग आता ह्यालाच जोडून जो उल्लेख आता मगाशी झाला पर्यटनाचा, तर पर्यटनामध्ये सुद्धा म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की इंग्रजीमध्ये जो शब्द आहे की डिस्कव्हर करणे, म्हणजे जे कव्हरच आहे ते आपण डिस्कव्हर करतो, त्याचं कव्हर काढून टाकतो. तर माझ्या मते रायगड जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे अशी मोठी डिस्कव्हरी वाट बघते आहे ती म्हणजे लेण्यांची. रायगड जिल्ह्यामध्ये खरोखर इतक्या लेण्या आहेत कारण हा सगळा प्रदेश हा ज्याला म्हणतो आपण बुद्धिस्ट मॉन्क किंवा बौद्ध साधू संतांचा सगळा प्रदेश होता. त्यामुळे तिथे गुहेमध्ये साधना करणं याच्यावरती जास्त भर होता आणि त्यामुळे लेण्या पुष्कळ आहेत. पण त्या आपण अजून डिस्कव्हर केलेल्या नाहीयेत. त्या जर केल्या तर मला वाटतं वेरूळ आणि याच्या अजिंठा बरोबरच ह्याही लेण्या किंवा कर्नाटकातल्या ज्या हम्पी बदामी सारख्या आहेत त्यांच्या बरोबरीने या लेण्या सुद्धा पर्यटन स्थळ म्हणून होतील. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आता कातळ शिल्प सापडत आहेत. तर कातळ शिल्पांचं सुद्धा पर्यटन म्हणजे ज्या आता तुमच्या असं लक्षात आलं असेल की
पूर्वी कसं आपण सरसकट पर्यटनाला जायचो, म्हणजे उदाहरणार्थ अष्टविनायक हा. किंवा प्रतापगड वगैरे असं, किंवा 3.5 शक्तिपीठ. पण आता नाही, आता त्या पर्यटनाचे सुद्धा वेगवेगळ्या कॅटेगरीज आल्या, की आता तुम्हाला किल्लेच बघायचेत का, मग अमुकच म्हणजे कोकणातलेच किल्ले आहेत का, किंवा घाटावरचे आहेत का, मग नागपूरच्या विदर्भातले किल्ले बघायचेत का, किंवा अभयारण्य बघायची आहेत का. म्हणजे अशा वेगवेगळ्या आता कॅटेगरीज पर्यटनामध्ये निर्माण झाल्यात. कदाचित येत्या काळामध्ये कातळ शिल्पांचं सुद्धा पर्यटन नुसतं होईल तयार, हे सांगता येत नाही. पण ते व्हावं, जर का नसेल झालं तर ते कोणीतरी करावं, ती टूर कोणीतरी आखावी आणि घेऊन जावी, जेणेकरून तिथल्या स्थानिक, जो आपला आधीपासूनच फोकस राहिलेला आहे की स्थानिक लोकांचं काय, तर हे स्थानिक लोकांनाच रोजगार देणारं मोठं साधन आहे पर्यटन. याचं कारण काय की हे कॅपिटल इंटेन्सिव्ह नाहीये, त्यांना भांडवल काहीच घालायचं नाहीये स्थानिक लोकांना, ते त्यांच्याचकडे आहे सगळं निसर्गामध्ये, फक्त ते त्यांना दाखवायचं आहे आणि जरा आखीव रेखीव करून दाखवायचं. हल्ली होमस्टे सुद्धा पाहायला मिळतात. म्हणजे होमस्टे सुद्धा आता त्यांचंच घर असतं, त्यांना काहीच करायचं नसतं, फक्त जरा चादर थोडीशी अगदीच सुरकुत्या पडलेल्या असतात ती चांगली करायची आणि लोक तुमच्याकडे राहायला येणार. म्हणजे आतिथ्य क्षेत्र हे एक फार मोठं रोजगाराचं साधन आहे आणि याच्यामध्ये रोजगार मिळवता येतो हे आता आपल्याला कळलेलं आहे आणि तसं आपण डेव्हलप होतो आहोत. पण त्याचा जरा वेग वाढवला तर कदाचित हे उपउत्पन्न सुद्धा होऊ शकतं, म्हणजे सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे समजा प्रायमरी तुमची शेती असेल किंवा गोठा असेल, दुग्धोत्पादन असेल, तर तुमचं सेकंडरी, ज्या वेळेला शेती नसते त्यावेळेला काय करायचं, त्याला पर्यटन करा, पर्यटनासाठी लोकांना बोलवा. आता जसं हुरड्याचा उल्लेख होतो नेहमी, की हुरडा खायला म्हणून आपण जात होतो, पण आता हुरडा हे कमर्शियल साधन आहे, की हुरडा पार्टीचे बोर्ड लागलेले असतात आता डिसेंबर जानेवारीमध्ये, आणि आपण तिथे जातो. वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांनी खास एक वाफा किंवा काही वाफे असे ठेवलेले असतात की जे फक्त हुरड्यासाठीच ज्वारी बाजरी पिकवली जाते, मग त्याचा गव्हाचा हुरडा असेल, ज्वारीचा असेल. त्यामुळे वेगवेगळ्या रस्ते शोधत आहेत लोक, शोधक वृत्ती आहे, नाही असं नाहीये, फक्त त्याचा थोडासा वेग आता वाढवणं काळानुसार गरजेचं आहे. बरं, आणि आता येणाऱ्या काळामध्ये काय चित्र पाहायला मिळेल आर्थिक क्षेत्रामध्ये आणि एकूणच ह्या सगळ्या बदलामध्ये? एकूण बदल म्हणजे आता खूप आशादायी बदल होत होता, आपली वाटचालही वेगाने सुरू होती. हे आत्ता जरा या 28 फेब्रुवारीपासून जरा सगळं पुन्हा एकदा वातावरण डिस्टर्ब झालेलं आहे. आत्ताच्या वेगाचं मोजमाप करताना त्याला किनार किंवा त्याचं मानक दुर्दैवाने हे युद्ध असंच ठरणार आहे आता इथून पुढे. त्यामुळे जे आपलं $1 ट्रिलियन इकॉनॉमी करायची जे स्वप्न आहे सरकारचं, त्याला थोडंसं आता काय आपण मागे आलोय की काय एक पाऊल असं वाटेल. म्हणूनच आपल्याला सेवा क्षेत्र हे मॅन्युफॅक्चरिंगच्या जोडीने किंवा मॅन्युफॅक्चरिंग हे सेवा क्षेत्राच्या जोडीने आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणजे अगदी छोटंसं आपण त्याचं एक मॉडेल उदाहरण घ्यायचं झालं तर, की तुमच्याकडे शेती आहे, शेतीतनं तुमचा माल म्हणजे कृषी उत्पादन निघतं आहे, तुमच्याकडे पाळीव प्राणी आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला दुग्धोत्पादन करता येतं आहे, तुमच्या गावामध्ये एखादा गड किल्ला आहे, एखादं मंदिर आहे, एखादं आवार शिवार आहे, जे तुम्हाला लोकांना दाखवून त्याच्यापासून पैसा जनरेट करता येतो आहे. तुम्हाला तुमचं घर अगदी मोठं आहे, ओटी पडवी ओसरीपासून सगळं, त्यामुळे तुम्हाला ते वातावरण जर तुम्ही थोडंसं आणखीन चांगलं केलं तर ते एक ग्रामीण घराचं चित्र म्हणून तुम्हाला होमस्टे करता येतो आहे. आणि ह्या सगळ्यातनं जे उत्पन्न मिळतं आहे त्यांनी तुमचं कुटुंब हे चांगल्या प्रकारे उपजीविका करू शकणार आहे. आणि त्याचप्रमाणे मग आता इथून पुढे तुमची झेप काय असेल, की हे सगळं तुमच्याचकडे आहे. आता तुम्हाला करायचं आहे काय, तर तुम्ही अन्न प्रक्रिया करणार का, तुम्ही त्याचे काही उत्पादनं तयार करणार का. म्हणजे समजा तुमच्याकडे आता दूध आहे, मग तुम्ही दूधच विकत राहणार का वर्षानुवर्ष, नाही. मग तुम्ही त्याचं पनीर करणार किंवा त्याचं चीज तयार करणार किंवा त्याचं दही करणार, मग दह्याचं तुम्हाला काही पॅकेजिंग करून ते विकता येईल का. म्हणजे असं थोडंसं जरा काय म्हणू आपण त्याला, थोडासा आपण आपला कोन मापक थोडासा इकडून तिकडे थोडा हलवला किंवा होका यंत्राची सुई जरा इकडून तिकडे हलवली तर आपल्याला कदाचित मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदे निर्माण करता येतील. आणि कुठलाही उद्योग हा घरापासून चालू होतो, त्यामुळे हा उद्योग आता मग कधी मोठा होणार आणि माझं काय होणार वगैरे असं काही नाही. सगळ्यांचं सगळं चांगलं होत असतं, फक्त आपल्याला कुठेतरी एक पुढे पाऊल टाकायला लागतं. त्याप्रमाणे महाराष्ट्रीयन माणूस किंवा मराठी माणूस हा पुढे जाणारच आहे, तो थांबत नाही.
आज आपली बुद्धिमत्ता वापरून आपण अमेरिकेसारख्या देशांमध्येही आपण चमकत आहोत, आपण जगामध्ये कुठेही जात आहोत. त्यामुळे महाराष्ट्राचं भवितव्य काय, तर ते अजिबात अंधकारमय वगैरे असं काही नाहीये. ते उज्ज्वलच आहे. फक्त ते प्रत्येकाने ठरवण्यावर आहे. बरोबर. नाहीतर मग आपण काय करू, आपल्या परिसंवादाचे विषय ठरलेले असतात की आता हे उत्तर भारतीय येतात आणि आमच्याकडे येतात, मग आमच्या नोकऱ्या जातात. पण असं नाहीये. तर म्हणजे असं नाहीच आहे असंही नाही, पण आपल्याला सुद्धा संधी आहे. आपण त्याचं सोनं करायला पाहिजे. काळाची पावलं योग्य वेळेला ओळखायला पाहिजेत. आणि एकंदर आपण सुद्धा थोडासा एक 10 वर्षानंतरचा किंवा 25 वर्षानंतरचा दृष्टिकोन ठेवून आत्तापासून जर वाटचाल केली, तर माझ्या मते ही जी अशी हे इराण अमेरिका युद्धासारखी जी काही हे शॉक असतात मधले ते आपल्याला ॲब्सॉर्ब करता येतील आणि आपण पुढे जाऊ. बरोबर. आणि आता थोडा आर्थिक स्तर आधीच्या तुलनेत थोडा उंचावला आहे. नक्की उंचावलाय. म्हणजे काहीच असं हो म्हणायला काही हरकत नाही. वा तुम्ही इतकं छान आणि आशादायी चित्र सगळ्यांसमोर मांडलं. आणि आपली जी संस्कृती आहे, आपली जी परंपरा आहे, जी आपण जपत आहोत, आणि त्यातूनच हे एक मोठं आर्थिक गणित सुद्धा उभारताना मदत होत आहे. सरकार सुद्धा आपल्या सोबत आहेतच. आणि तुम्ही आज इथे आलात, खूप छान माहिती. सरकार सोबत आहे आणि सरकारला आपल्याला सोबत घेऊन जायचंच आहे. हा संकल्प आपल्याला आज करायचा आहे. आज या 1 मेच्या निमित्तानं तुम्ही इथे आलात वैभव वझे, आणि खूप छान माहिती सगळ्या श्रोत्यांना दिलीत. मी आकाशवाणीतर्फे आणि FM गोल्ड परिवारातर्फे आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद. श्रोतेहो, महाराष्ट्र दिनानिमित्त आर्थिक प्रगतीचा वेध घेणारी पत्रकार वैभव वझे यांची RJ मधुलिका नेरुरकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.